Hello friends, welcome in Pushpa's tutorial. Today we are learn the subjects chemistry, standard 11th, chapter number 1st, some basic concepts of chemistry. Previously we are learned about the all five laws which is related our chemistry or chemical composition. Okay. Today we are learn about Dalton's atomic theory. What is the Dalton's atomic theory? What are the different assumptions made by Dalton's atomic theory, which is deeply studied today? Clear? So write down our fifth point, that is Dalton's atomic theory. Dalton's atomic theory. Okay. What is the Dalton's atomic theory? In 1808, Dalton published a new system of chemical philosophy. One book published by Dalton. What is the name of this book? A new system of chemical philosophy. म्हणजेच काय, 1808 मध्ये डाल्टन यांनी एक पुस्तक पब्लिश केला. कोणता? ए न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ॲटॉमिक थेरी म्हणजेच काय तर ॲटम्स विषयी, ॲटॉमिक मास विषयी वेगवेगळे कन्सेप्ट क्लिअर केले. नवीन नवीन गोष्टी जगासमोर मांडल्या. त्या कोणत्या ते आज आपण पाहणार आहोत. कशामध्ये? डाल्टन्स ॲटॉमिक थेरी ह्या पॉइंट मध्ये. So what are the Dalton's atomic theory? So write down first point. What? Matter consists of tiny individual particle called atom. म्हणजे कोणत्याही मॅटर मध्ये, कोणत्याही सबस्टन्स मध्ये एक सर्वात लहान असा घटक असतो. त्याला नाव त्याला डाल्टन यांनी काय नाव दिला? ॲटम. काय नाव दिला? ॲटम. So we can write the first point in Dalton's atomic theory. Matter consists of tiny individual particle called atoms. Matter consists of tiny individual particles called atoms. त्याला नाव देण्यात आलं atoms. ओके. तर पुढे काय सांगितलं त्यांनी? All the atoms of given elements have identical properties including mass. म्हणजेच त्याची एक आयडेंटिकल प्रॉपर्टी आहे, लक्षवेधक प्रॉपर्टी आहे, लक्षवेधक असा गुणधर्म आहे. ती म्हणजेच काय? मास. मागील व्हिडिओमध्ये आपण मास, वेट, डेन्सिटी, व्हॉल्यूम, लेंथ अशा वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या आहेत. त्यांचं युनिट अभ्यासलं आहे, त्यांचे डेफिनेशन्स जाणून घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला मास या विषयी कोणत्या प्रकारची अडचण नसावी. जर तुम्ही ती व्हिडिओ पाहिली नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे आपले जेवढे व्हिडिओ असतील तर तुम्हाला लगेच समोर येतील. त्याचं एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे, डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तुम्ही ती ओपन करा, नीट समजून घ्या, तुम्हाला नक्कीच क्लिअर होईल. आलं लक्षात? तर काय सांगत आहे डाल्टन्स ॲटॉमिक थेरी? हा जो मास हा घटक आहे तो प्रत्येक इलेमेंट मध्ये ॲटमचं कसं असतं? सेम असतो, आयडेंटिकल असतो. ओके. आणि वेगवेगळ्या मॉलिक्युल्सचा अर्थातच वेगळा वेगळा असणार. ओके. पण ते सेम असतं. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, मास इज अनचेंजेबल. क्लिअर? तो चेंज होत नाही. आलं लक्षात? सो वी कॅन राईट द सेकंड थिंग which is explained, which is discovered by Dalton in his atomic theory in this way. What? All the atoms of a given elements, all the atoms of a given elements
all the atoms of a given element have identical properties. Have identical properties. Have identical properties including mass. Including mass. Okay. Atoms of different elements different in mass. म्हणजे वेगळे एलिमेंट घेतले तर अर्थातच त्यांचं मास वेगळा असणार. सेम असणार का? नाही. आता आपण व्यक्ती घेतल्या, जरी माणूस ही जात एकच असली तरी देखील स्त्री पुरुष किंवा दोन माणसांमध्ये फरक असतोच. म्हणून तर आपण ओळखतो आपले आई बाबा बहीण भाऊ, बरोबर की नाही. सर्वांना सेम कॅरेक्टरिस्टिक्स असतात, म्हणजे प्रत्येकाचं सेम असतं. 2 डोळे, 1 नाक, 2 कान, 2 पाय, हात, डोकं, केस, सगळ्या गोष्टी आहेत ते सेम असतात. परंतु तरी देखील दोघांमध्ये वेगळेपणा असतो की नाही. तसंच हे ॲटम्स आणि मॉलिक्युल्सच्या बाबतीत असतं. हे मॉलिक्युल्स, सबस्टन्स किंवा आपण मॅटर घेतलं, हे वेगवेगळ्या मॉलिक्युल्सचा अर्थातच वेगवेगळ्या ॲटॉमिक मास असेल, बरोबर की नाही. सो वी कॅन राईट दिस स्टेटमेंट इन दिस वे. All the atoms of given elements have identical properties including mass, and atoms of different elements different in mass. Atoms of different elements differ in mass. Differ in mass. मी हे तुम्हाला बोर्डवर लिहून देत आहे, ते कशासाठी तर तुमच्या नोट्स तयार करण्यासाठी. म्हणजेच काय, मी शिकवत असताना तुम्हाला नोट्स पण देत जाणार, म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये लिहून देत जाणार, जेणेकरून तुम्ही ते लिहाल बघून ऐकून, आणि मग तुम्ही पाठांतराला बसल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुमच्याकडे टेक्स्टबुक असतीलच आणि आपल्या नोट्स असतील, प्लस आपलं हे गायडन्स असेल, त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आज या कोरोनाच्या महामारीमुळे आपल्याला कॉलेजला जाणं शक्य होत नाही, किंवा ट्युशन अटेंड करणं, कोचिंग क्लास जॉईन करणं शक्य होत नाही, किंवा बंद आहे आता सध्या. त्यामुळे आपल्याला हे कळावं, घर बसल्या कळावं, आणि आपण सुरक्षित राहावं, आपल्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये या सर्व गोष्टींसाठी. म्हणून मी हा छोटासा एक प्रयत्न केला आहे. म्हणून मी एक आपला छोटासा स्टडी चॅनल ओपन केलेला आहे, जेणेकरून तुमच्यासारख्या माझ्या मित्रमैत्रिणींना, बंधू भगिनींना ह्या सगळ्या ज्ञानाचा साठा घरात मिळावा, कुठे जाण्याची धावण्याची वेळ येऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये, त्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. मला वाटते तुम्हाला हे नक्की आवडेल. आले लक्षात? बघा, हे नोट्स तुम्ही लिहून घेतले आहात. ओके. तर तिसरा जो थेरी मध्ये त्यांनी एक प्रस्ताव मांडलेला आहे तो म्हणजेच कुठला बघा, कंपाऊंड्स आर फॉर्म. third point in the Dalton's atomic theory is that what? Compounds are formed. Compounds are formed. What? Compounds are formed when atoms of different element. When atoms of different elements combine in a fixed ratio. Combine in a fixed रेशो. म्हणजेच काय, तर एका फिक्स रेशो मध्ये हे ॲटम्स जर कंबाईन झाले तर काय तयार होतं, कंपाऊंड. 2 किंवा अधिक मॉलिक्युलचे ॲटम जर एका फिक्स रेशो मध्ये एकमेकांना कंबाईन झाले, जोडले गेले, तर तयार होतो कंपाऊंड. क्लिअर? दिस इज अबाउट थर्ड पॉइंट विच इज इन्क्लूड इन अवर डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. ओके. आता फोर्थ वन काय आहे तो बघूया आपण.
चौथावाला आणि शेवटचा पॉइंट डाल्टन्स या शास्त्रज्ञाने मांडला आहे. अतिशय महत्वपूर्ण योगदान या शास्त्रज्ञाने या केमिस्ट्रीसाठी दिलं आहे. बघा चौथा पॉइंट काय आहे, केमिकल रिएक्शन्स इन्व्हॉल्व ओनली द केमिकल रिएक्शन chemical reactions involve only the what reorganization of atoms. म्हणजेच काय, रिऑर्गनायझेशन ॲटम्स म्हणजेच काय, द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, की जो आपण आधी शिकलो आहोत. सांगा, जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला ते आता तोंडपाठ असेल मित्रांनो. काय आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास? द मास नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड इन अ केमिकल रिएक्शन. बरोबर आहे की नाही, आपण पाठ केलेलं, लिहिलेलं, वाचलेलं. काय, the mass, or we can say atomic mass or atoms are neither created nor destroyed in a chemical reaction. आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास बघितलं. मास नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, बरोबर की नाही. तसंच ॲटम्स नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय इन अ केमिकल रिएक्शन. This is fourth and important characteristic which is explained by Dalton's in Dalton's atomic theory and published in a book, what, a new system of chemical philosophy. Clear? In this way, Dalton's theory could explain all the laws related to chemical reaction or chemical combination. Okay, this is about Dalton's atomic theory. आता आपण एक अतिशय महत्वाची अशी एक टर्म समजून घेणार आहोत. ती कोणती? ती म्हणजेच ॲटॉमिक मास. आता मी ह्या डाल्टन्स ॲटॉमिक थेरी एक्सप्लेन करत असताना प्रत्येक वेळी मास हा शब्द घेतलेला आहे, ॲटॉमिक मास हा शब्द उच्चारलेला आहे. मग हा ॲटॉमिक मास म्हणजेच नक्की काय? हा शब्द आपल्याला थोडासा नवीन आहे, बरोबर की नाही, पण इंटरेस्टिंग आहे. कारण आपली टोटल जी केमिस्ट्री आहे ही एका ह्या ॲटम वर डिपेंड आहे आणि ह्या ॲटमशी रिलेटेड हा आहे ॲटॉमिक मास, की जो अनचेंजेबल असतो आणि प्रत्येक एलिमेंटचा वेगवेगळा असतो, बरोबर की नाही. तर मग आता आपण जाणून घेऊया ॲटॉमिक मास बद्दल. हे झालं डाल्टनची थेरी. ही पूर्णतः तुम्ही लिहून घेतली आहे, समजून घेतली आहे, मला वाटतं तुम्हाला समजली असेल. आता आपण नेक्स्ट टर्म बघणार आहोत, ती म्हणजेच ॲटॉमिक मास संबंधी. व्हॉट इज द ॲटॉमिक मास? ॲटॉमिक मास म्हणजेच काय? तर ही एक अतिशय बेसिक आणि फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक्स आहे कुठल्याही एलिमेंटची. त्यामुळे आपला पहिला सेंटेन्स असाच आला पाहिजे, कसा? एव्हरी एलिमेंट हॅज ए कॅरेक्टरिस्टिक ॲटॉमिक मास. म्हणजे प्रत्येक एलिमेंटला एक कॅरेक्टरिस्टिक आहे, ती म्हणजेच ॲटॉमिक मास. एव्हरी एलिमेंट हॅज a characteristic what? Atomic mass.
आता बघा, atomic mass is the mass of an atom. atomic mass म्हणजेच काय? ॲटमचं मास. atomic mass is the mass of atom. atomic mass is the mass of an atom. क्लिअर? ॲटमच्याच मासला ॲटॉमिक मास असं म्हटलं जातं. ओके, अँड इट इज ऍक्च्युली व्हेरी व्हेरी स्मॉल अँड नॉट इझी टू मेजर. हे खूप लहान असतं. ॲटम्स आता स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ इलेमेंट, दॅट इज वाय इट इज व्हेरी स्मॉल. सो इट्स measurement is very difficult. That is why we can write in this way also. It is always very very small. It is always very very small and not easy to measure. And not easy to measure. बरोबर की नाही? मी पहिल्यांदाच सांगितले की हा सर्वात स्मॉलेस्ट पार्टिकल आहे कोणत्याही मॅटरचं, सबस्टन्सचं, मॉलिक्युलचं. म्हणून हा खूप लहान असतो, त्याचे मेजर करणं खूप डिफिकल्ट असतं. मग त्याच्यासाठी एक रेफरन्स यूज केलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला क्लिअर केलं की आपण एखाद्याची लेंथ मोजतो, म्हणजेच काय करतो तर कंपॅरिझन करतो त्याच्या एका स्टँडर्ड सोबत. बरोबर की नाही? वजन करतो, ते पण काय करतो? कंपॅरिझन करतो एका स्टँडर्ड सोबत. म्हणजेच कंपॅरिझन करून कंपॅरेटिव्हली आपण जे काढतो त्याला मेजरमेंट म्हणतो. मग आता याचं मेजरमेंट तर खूपच कठीण आहे. मग काय केलं? एक स्टँडर्ड ठरवलं. काय स्टँडर्ड ठरवलं? कार्बन 12, त्याचा मास, युनिट मास 12, हा स्टँडर्ड ठेवून अगेन्स्ट इतर सर्व ॲटम्सचे वजन काढलेला आहे, ॲटॉमिक मास काढलेला आहे. बघा, हा आपला पहिला पॉइंट आहे ॲटॉमिक मास मधला. काय लिहिले मी पहिल्या पॉइंट मध्ये? एव्हरी इलेमेंट हॅज अ कॅरेक्टरिस्टिक व्हॉट? ॲटॉमिक मास. क्लिअर? दुसरा पॉइंट मी काय लिहिलेला आहे? ॲटॉमिक मास इज द मास ऑफ ॲटम. ही त्याची डेफिनेशन झाली. ॲटॉमिक मास म्हणजेच काय? ॲटमचं मास. ॲटॉमिक मास इज द मास ऑफ ॲटम. इट इज ऑलवेज व्हेरी व्हेरी स्मॉल. हे खूप लहान असतं अँड नॉट इझी टू मेजर. ते मेजर करायला खूप कठीण जातं. मग काय केलेलं आहे ते बघा. हा पहिला पॉइंट आहे, लिहून घेतला. ओके, आता आपण पुढे जाऊया. आता हे मेजर करण्यासाठी काय आपण आयडिया केलेली आहे ती बघूया. सेकंड पॉइंट इन ॲटॉमिक मास. What is the second point in atomic mass? In the present system, काय केलेलं आहे? Mass of an atom is determined. Mass of an atom is determined. In what way? Is determined relative to the mass of carbon 12 atom. Relative to the mass of carbon 12 atom. As the standard. तसं त्याला स्टँडर्ड घेतलेलं आहे. As the standard. And has been agreed upon in 1961. And has been agreed upon in what? 1961. जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण एखादं स्टँडर्ड
घेऊन त्याच्याशी कंपॅरेटिव्ह अशी लेंथ वेट काढतो, तसंच इथे देखील ॲटॉमिक मास हे टायनी पार्टिकल असल्यामुळे, खूप लहान पार्टिकल असल्यामुळे नॉट इझी टू मेजर. दॅट इज वाय हेअर यूज ॲज स्टँडर्ड ऑफ कार्बन 12. With the help of standard, we can measure the size of or value of atomic mass. Okay, and which is accepted or agreed in 1961. Okay. For example, mass of one hydrogen atom is what? Example, mass of one hydrogen atom is what? 1.6736 multiplied by 10 raised to minus 24 gram. Clear? This is about the standard and the mass of hydrogen atom. Next point we can write in this way. This is point B. Next point in the atomic mass is the atomic masses are expressed in AMU. तिसरा पॉइंट आपण असं लिहू शकतो की ते कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतात, तर AMU. AMU मीन्स ॲटॉमिक मास युनिट. सिंपल आहे की नाही? द ॲटॉमिक मासेस आर एक्सप्रेस इन द ॲटॉमिक masses are expressed in what? AMU. AMU means atomic mass unit. Clear? Is defined as what? Mass exactly equal to mass exactly equal to 12th of the mass of what? Carbon. One carbon. 12 atom. Carbon 12 atom. क्लिअर? आता हे मी जे स्टेटमेंट लिहून दिलेलं आहे वन ॲटॉमिक मास युनिटचं, तेच मी आता मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये कसं रिप्रेझेंट करणार बघा. अतिशय इंटरेस्टिंग आहे, सोपं आहे. फक्त तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही समजण्यासाठी. बघा, मी दिलेली स्टेटमेंट आहे ती आता मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहत आहे. काय मी स्टेटमेंट दिलेली आहे की वन ॲटॉमिक मास युनिट इज एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ द मास ऑफ वन कार्बन 12 atom. Okay, I write down here that is what? One atomic mass unit is equal to what? 1/12 of one carbon atom. 1/12 of one carbon atom. Mass of one carbon atom. क्लिअर? आता मी काय करते, इथे हा 1/12 आहे तो लिहून घेतला. त्यानंतर वन कार्बन ॲटम की जे स्टँडर्ड आहे ते मी इथे लिहत आहे 1.992648 multiply by 10 raised to 23
ग्राम हा स्टँडर्ड मास आहे, तो तुम्हाला लर्न करायचा आहे, डोक्यात फिट करून ठेवायचा आहे. स्टँडर्ड व्हॅल्यू आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता मी त्याला काय करते, 12 ने 1/12 ने मल्टिप्लाय करत आहे. आता काय करणार बघा, मी याला 12 ने याला डिवाइड करणार. ओके, आता बघा माझा आन्सर कसं येणार आहे. 1.99268 डिवाइड बाय व्हॉट, 12. ओके, आय राईट हिअर. 12 चं टेबल तुम्हाला ज्ञात असेलच, ते आपण पाठ केलेच आहे 10वी पर्यंत. त्यामुळे पहिल्यांदा 12 चा टेबल एका बाजूला आपण लिहून घेऊया. 12 1 जा 12, 12 2 जा 24, 12 3 जा 36, 12 4 जा 48, 12 5 जा 60. Clear? Then 12 6 जा 72, 12 7 जा 84, 12 8 जा 96, 12 9 जा 108, 12 10 जा 120. Clear? This is about table 12, which is already learned in 5th standard. Clear? Now we are in 11th standard. So I divide this term by 12. First of all, in the division of this type of integer, I neglect it. म्हणजेच काय, आपण जेव्हा डिव्हिजन करत असतो तेव्हा पॉइंटचा विचार करायचा नाही. पूर्णतः हा जो नंबर दिलेला आहे तो कन्सिडर करायचा आणि मग त्याला डिवाइड करायचा. डिवाइड करून झाल्यानंतर जो आपला क्वेश्चन येईल, जो आपला भागाकार येईल, त्या भागाकाराला नंतर आपण पॉइंट द्यायचा आहे. क्लिअर? आता बघा, आता मी काय करते, याला डिवाइड करत आहे. फर्स्ट ऑफ ऑल आय कन्सिडर फर्स्ट 2 डिजिट. ओके, काय हे पहिले 2 डिजिट 19 आहे. क्लिअर? 12 1 जा 12, कारण का तर 19 च्या पुढचा नंबर आहे 24, ते आपण इथे घेऊ शकत नाही, बिकॉज वी मस्ट टेक हिअर लेस दॅन गिवन डिजिट. फर्स्ट 2 डिजिट, लेस नंबर ऑफ फर्स्ट 2 डिजिट इट्स 12, विच इज इन्क्लूड इन अवर टेबल 12. ओके, मग मी 19 पेक्षा लहान संख्या जी 12 टेबल मध्ये आहे, 12च्या पाढ्यामध्ये आहे, ती घेतली. आता 9 मधून 2 मायनस केले, आले 7 0, 1 minus 1 0. Here I take 7, 9 minus 2. Now I take 9. ओके, मी वरचे 9 घेतले, तर हे बनणार 79. 79 च्या जवळची संख्या जी 12 च्या टेबल मध्ये आहे, that is 72, which is at 6th place in 12th table. I write here 9 minus 2, again 7, then 0. I take 2. ओके, त्या नंबर मधला मी एक एक नंबर आता उचलत जात आहे आणि भाग घालवत जात आहे. तर इथे आला अगेन 72, अगेन हिअर राईट 72. क्लिअर? आता बघा, मी एका वेळी एकच संख्या घेऊ शकते डिव्हिजन मध्ये, परंतु आता मला एक संख्या घेऊन फक्त हा 6 घेऊन चालेल का? नाही, पुढचे 2 शिल्लक राहत आहे आणि 6 12 च्या टेबल मध्ये 12 पेक्षाही खूप लहान आहे, त्यामुळे त्याला डिवाइड करू शकत नाही. मग आणखी एक नंबर मी घेतला 4, तर 2 नंबर घेत आहे म्हणून मी इथे देणार 0. एक स्टेप पुढे जात आहे म्हणून मी तिथे 0 घेतला. आता 64 आलं. 64 means nearest number to the 64 in the 12th table is 60, which is at 5th place. I write down here 5. 12 5 are 60. Clear? I write here 60. 64 minus 64. I take 8 from outside. 48. 12 4 are 48. 48. So our value here what? 166054 is our question and this is our answer. मग मी काय करते बघा, याला इथे लिहिते पॉइंट देऊन.
1 2 3 4 5 6 डिजिट सोडल्यानंतर 7 प्लेसला पॉइंट आहे. तर पुढे मी काय करते बघा, 1 2 3 4 5 6 इथे आहे पॉइंट, बरोबर की नाही? कुठे आहे? इथे. मल्टिप्लाय बाय 10⁻⁻23 ग्राम. ओके, आता मी याला 24 करते. कसं बघा, क्लिअर? मी इथे एक पॉइंट वाढवला आणि हा पॉइंट पुढे घेतला. हे माझं आन्सर. इझी आहे की नाही? लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला समजायला, लक्षात ठेवायला बरं पडेल. दिस इज द व्हॅल्यू ऑफ 1 AMU means 1 atomic mass unit. Clear? This is about 1 atomic mass unit. हे पॉइंट्स आपण atomic mass मध्ये लिहू शकतो. लक्षात? आणखी पुढे नवीन नवीन टर्म्स आहेत की ज्या ॲटमशी रिलेटेड आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आले लक्षात? परंतु त्यासाठी तुम्हाला आपला चॅनल सबस्क्राईब करावा लागेल, बेल आयकॉनवर क्लिक करावं लागेल, म्हणजेच जसा मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही घर बसल्या या मोफत शिक्षणाचा आनंद घेऊ शकता, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करू शकता. आपल्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता तुम्ही शिक्षण घर बसल्या घेऊ शकता. थँक्यू.